तुम्हाला खोकला झालाय तर तुमचा खोकला अगदी चुटकीत दूर होणार आहे, तुमच्या घशामधलं इन्फेक्शन चुटकीत दूर होणार आहे, तुमची पचनाची समस्या दूर होणार आहे, तुमचं वजन झटपट कमी होणार आहे आणि हे सर्वांवर परिणाम करणारं हे एक औषध, हे एक काढा आपण तयार केलेला आहे आणि हा काढा, हे औषध जर आपण याचं सेवन जर केलं तर खोकला, अपचन हे सर्व ज्या समस्या आहेत ते दूर होणार आहेत। परंतु हे औषध आपण कशापासून बनवलं हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल। चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत हे आहे मध आणि हे आहे साधं पाणी, स्वच्छ पाणी आहे। तर ह्या मधामुळे आपला जो खोकला असेल, घशाचं जे इन्फेक्शन असेल ते दूर करण्यासाठी आपण हा एक उपाय करणार आहोत। दिवसातून आपण 5 वेळेस हा उपाय करायचा आहे। म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही पाणी पित असाल त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा मध मिक्स करून त्याचा उपयोग करायचा आहे। त्यामुळे तुमचा जो खोकला असेल, तुमचे घशाचे इन्फेक्शन असेल तर ते दूर होणार आहे। तर आपण हा मध घ्यायचा आहे। मध गावठी असावा, आपल्या घरीच आपण तो काढलेला असावा, शेतामधून तुम्ही स्वतः आणलेला मध असेल तर त्याची इफेक्ट जो असेल तो इफेक्ट जास्त प्रमाणात होत असतो। हा मध आपण अर्धा ते 1 चमचा आपण घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्या पाण्याचं आपण सेवन करायचं आहे। मित्रांनो, याचा जो गुण आहे तो गुण एवढा परिणामकारक आहे की तुमचा जो खोकला असेल, तुमच्या घशाचं इन्फेक्शन असेल ते सर्व दूर होणार आहे, तुमची पचनशक्ती सुधारणार आहे, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल, पचनाचा त्रास असेल, हे सर्व विकार तुमचे दूर होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपला खोकला असेल, ॲसिडिटीचा खोकला असेल, कोणत्याही प्रकारचा खोकला असला तरी तुमचा दूर होण्यासाठी अत्यंत गुणकारी हा घरगुती उपाय आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ, हा उपाय जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला कोणतीही कसर ठेवू नका। नवीन विषयासह भेटू, तोपर्यंत धन्यवाद।